आहेत आणि आयोजन समितीच्या वतीनं दिल्या गेलेल्या 2 धावांच्या पॅनल्टीसह मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे चिर्ले संघ अर्थातच भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर मनीष कोटले, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय सुजल भगत आणि सलामीचं षटक घातत असताना शुभम पाटीलला पण या ठिकाणी पाहतोय. 5 षटकांची ही लढत या ठिकाणी असणार आहे. 5 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. पहिला चेंडू लोअर फुल टॉसचा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे आणि इथून मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. तर पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळाली आहे. उशिरा मैदानावरती दाखल झाल्यानंतर हे बऱ्याच वेळेला चित्र आपण पाहतो ज्यामध्ये वॉर्मअपचा अभाव असतो. खरं तर चिर्ले संघाचं आपण विशेष कौतुक करूया. दिल्या गेलेल्या वेळेच्याही अगोदर हा संघ मात्र या मैदानावरती उपस्थित राहिला आणि हेच करावं लागतं. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळता, ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमच्यामध्ये शिस्त असणं गरजेचं आहे. आज ती शिस्त चिर्ले संघाची आपल्याला निश्चितच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. खरं तर काही अपरिहार्य कारणास्तव नांदगाव संघ थोडासा उशीर दाखल झाला, परंतु आपण नेहमी पाहिलं की एक चांगलं बॅटल ज्यावेळेला 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर येतात ना, त्यावेळेला एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज गमावला गेलाय. थोडंसं मानसिक दडपण होतं. आल्या आल्या थेट मैदानावरती उतरायचं होतं. खेळ कोणताही असो, तुमच्याकडे सराव हा नेहमीच असणं गरजेचं आहे. खरं तर आज व्यावसायिक स्तरावरती टेनिस क्रिकेट पोहोचलंय, मग ते ग्रामीणचं क्रिकेट असो, ओपनचं क्रिकेट असो, व्यावसायिक स्तरावरती पोहोचल्यानंतर बरंचसं बिझी शेड्यूल असतं प्रत्येक संघाचं आणि तिथून मात्र हा संघ कशा पद्धतीनं कमबॅक करतोय. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळायचा होता, प्रॉपर टाईम नाही आहे. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला, तोपर्यंत सिंगल मात्र धाव फलकावरती येईल. तर चिर्ले गावचे राजेश पाटील जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. चिर्ले म्हटलं तर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय जगदीश ठाकूर साहेब देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असतील तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिला फलंदाज लवकर गमावला, अपेक्षेपेक्षा लवकर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या त्यानं पहिली गोष्ट काय केली तर पहिल्या चेंडू त्यानं मिडल ऑफ द बॅट घेतलाय. आत्मविश्वासानं खेळ करणं मैदानावरती गरजेचं आहे. ज्यावेळेला परिस्थिती तुमच्या अनुरूप नसते त्यावेळेला मात्र तुम्हाला सर्वोत्तम खेळ हाच मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. चिर्लेसारख्या ताकदवर संघासमोर 5 षटकांमध्ये किती धावा उभारायच्या. तर याचबरोबर सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय डॅसिंग नेतृत्व देवदेकर साहेब इथे उपस्थित होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत सन्माननीय प्रसाद इंगळे साहेब इथे उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक स्वागत. निश्चितच सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन होताना आपण पाहतोय. हीच तर ओळख राहिली आहे. पूर्वी गावातील क्रिकेट स्पर्धा प्रत्येक संघाला खेळण्याची अपेक्षा असते, किंबहुना प्रत्येक खेळाडू हा नेहमीच या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतो. अगदी मगाशी देखील सांगितलं की 80पेक्षाही जास्त संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता, परंतु त्यापैकी काही निमंत्रित संघांना मात्र या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. त्यापैकी 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर धावसंख्येसाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अपेक्षेप्रमाणे धावा धावफलकावरती येत नाही आहेत. 5 षटकांची ही लढत आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या ही निश्चितच धावफलकावरती उभारावी लागेल. सध्या हे दोनही खेळाडू सिंगल डबल्सवरती जास्त विश्वास दर्शवत आहेत. कोणत्याही प्रकारचा मोठा आक्रमक स्ट्रोक नाही आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्या आहेत. 1 गडी बाद 3 धावा. पहिल्या षटक शुभम पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं जाते. कमालीची गोलंदाजी आहे, लयबद्धता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. ॲक्शन ज्यावेळेला लोड होते अगदी त्यावेळेला मात्र कमालीचा बॅलन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळते. आउटसाईड द ऑफस्टम्पचा हा चेंडू होता. लगातारचा आणखीन एक आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. सिंगल घेण्याचा मानस होता, परंतु शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला. अंतिम चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर धावा मात्र धावफलकावरती पाहतोय त्या 1 गडी बाद फक्त आणि फक्त 3 धावा. हॅलो. तर आपण इथे सन्मान घेतोय रोडपालीचे आमचे समीर पाटील
यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. अनिल दादा, सन्माननीय समीर पाटील उर्बी गावचे जावई आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. त्याचबरोबर आमचे पंकज ठाकूर देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. प्रशांत पाटील आहेत. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळूया. खरं तर पहिलं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं ना, या वर्षीच्या क्रिकेट हंगामातला या संघाचा चिर्ले संघाचा सर्वोत्तम आणि संपूर्ण उरण तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीमध्ये गणला जाणारा शुभमनं मात्र पहिलं षटक हाताळलं. यावर्षी अगदी आयकॉन गोलंदाज म्हणूनही त्याची निवड RPLच्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि असा उत्कृष्ट दर्जाचा संघ ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये येतो ना, त्या स्पर्धेची उत्कंठा किंबहुना त्या स्पर्धेची लोकप्रियता ही आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं शुभमनं गोलंदाजी केली आहे, अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल टाकणारी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु युवा स्पोर्ट्स अर्थातच नांदगाव संघ हा देखील तितकाच नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या पंचकृषीमध्ये आपल्या खेळाच्या माध्यमातून एक वेगळा दबदबा याही संघानं निर्माण केला आहे. परंतु तो संघ सध्या थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर आपल्याला पाहायला मिळतो. इथे गती भरण्याचा प्रयत्न होता, दिशा भरकटले गेलेत, पंच आमच्या दिशेनं वळत आहेत, अवांतरचा इशारा देखील या ठिकाणी केला जाईल. 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित होत असताना नांदगाव संघाचे पाठीराखे आता मात्र हा विचार करत असतील की धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. पहिला विकेट पहिल्या चेंडूवरती गमावला, तिथून मानसिक दडपणाखाली हा संघ पाहायला मिळाला. ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही नियोजित वेळेपेक्षा थोडासा विलंब तुम्हाला होतो, त्यावेळेला प्रॅक्टिसचा अभाव असतो, आल्या आल्या तुम्हाला थेट मैदानाच्या आतमध्ये उतरायचं असतं, इतकं सोपं नसतं. सध्या जर आपण पाहिलं तर मॉडर्न डे क्रिकेट आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचा खेळ, त्याची गुणवत्ता, त्याची ताकद, त्याच्या बारकाईनं पाहिल्या जातात, त्याच्या कमजोरी बाजू, आणि या सर्वांवरती मात्र आघात केला जातो. याही वेळेला मोठा फटका खेळायचा माणूस होता. स्विंग अँड मिस पद्धतीचं खेळ मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांकर्त्यांची धावांकर्ताचा संघर्ष नांदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय जरूर, परंतु फाईट बॅक केला जाणार का? सर्वोत्तम खेळ हा तोच खेळाडू करतो जो संघ विपरीत परिस्थितीमध्ये असतो. इथे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला कोण तारणहार ठरणार हे मात्र नांदगाव संघ आपल्याला निश्चितच या येणाऱ्या 4 षटकांमध्ये, कारण षटक क्रमांक 2 हे मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा ते चित्र, स्विंग अँड मिस, चेंडूची लाईन ओळखली नाही आहे, गती ओळखली नाही आहे, केवळ प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा, आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे फुटवर्क नाही आहे. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क न वापरता जागेवरून जर का तुम्ही चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न कराल तर हे इतकं सोपं नसणार आहे. काही सूचना जरूर या ठिकाणी दिल्या जात आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असणारा जो सातत्यानं या खेळाडूची चर्चा करतोय, येणारे लगातारचे हे 4था निर्धाव चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. एक अवांतर चेंडू वगळता 4ही चेंडू निर्धाव फेकले गेलेत. कमालीची गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 2 सूरजच्या माध्यमातून याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड ढिली होती आहे, झेल सुटतोय, आणि इथे मात्र जीवनदानासह 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या 2 धावेनं संघ पुढे सरकत असताना धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अवघ्या 7 धावा धावफलकावरती आल्यात आणि हे सातत्यानं होणं गरजेचं आहे. खेळाडूबरोबरती संवाद साधणं गरजेचं आहे, त्याचा आत्मविश्वास बळावणं गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये असताना अगदी संयमानं खेळ मैदानावरती कशा पद्धतीनं केला जातो याचं उत्तम उदाहरण मात्र या 2 खेळाडूंना द्यावं लागेल. संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्याकरता थोडासा वेळ तुम्हाला स्वतःला द्यावा लागेल. याही वेळेला मोठा फटका खेळायचा माणूस होता, स्विंग अँड मिस, गोलंदाजाकडे गती आहे. आघाडीच्या 2ही गोलंदाजांचा जर आपण विचार केला ना तर भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाच्या मी म्हणेन गोलंदाजीच्या भात्यातील 2 सर्वोत्तम पर्याय या ठिकाणी वापरले गेले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि अवघ्या 3.5च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आल्यात त्या फक्त आणि फक्त 7 धावा. 1 गडी बाद, 7 ही धावसंख्या धावफलकावर.
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संघनायकानं मोर्चा वळवलाय शुभमकडे. पहिल्या 2 षटकांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा धावफलकावरती आल्या नाही आहेत आणि जसा शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. 5 षटकांच्या लढतीमध्ये एका गोलंदाजाला 2 षटकं हाताळण्याची मुभा असेल आणि या स्पर्धा लाईव्ह पाहत असताना आपण पाहतोय की सन्माननीय राहुल पाटील साहेब दिगोडे आणि त्याचबरोबर गुरुनाथजी खांडेकर साहेब पेठ यांच्या माध्यमातून मात्र शुभमला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. गुणवत्तापूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू RPL मध्ये का माझी निवड करण्यात आली, माझी गुणवत्ता काय, माझ्या खेळाचा दर्जा काय हे दर्शवत असताना सध्याच्या हंगामातला सर्वोत्तम उरण तालुक्यातील सर्वोत्तम गोलंदाज यावेळेला मात्र आपल्याला या मुरबीच्या मैदानावरती स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तालुका लेवलचं क्रिकेटही मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जाणारा खेळाडू आहे. अगदी युवा टॅलेंट म्हणून शुभमकडे निश्चितच पाहिलं जातं आणि या शुभमला मात्र विकेट हॅट्रिकसाठीचं तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक. सध्या शांत मैदानाच्या आतमधलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटकेबाजी नाही आहे. थोडंसं मानसिक दडपणाखाली पहिल्या 2 षटकांमध्ये संघ पाहायला मिळाला नांदगाव, परंतु कमबॅक करावं लागेल. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज क्रमांक 2 धक्का क्रमांक 2 दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. असेल बघा ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि त्यांना फाईट करत जितू 11 जय हनुमान नेरे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायच्या. मोठी जुई टीम इथे उपस्थित आहे. तर नेरे टीमच्या संघनायकाला देखील विनंती आहे की आपण देखील आपली उपस्थिती दाखवा. यानंतर लगेच सामना होईल तो नेरे आणि जुई यांच्यामध्ये. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शुभमला पुन्हा एकदा संधी आली आहे कारण त्यानं विकेट मिळवलाय मागील चेंडूवरती. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तमाम क्रीडा रसिक जे यूट्यूब चॅनल WTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासमोर जुळले गेले आहेत अर्थातच राहुलजी पाटील साहेब दिगोडे आणि गुरुनाथजी खांडेकर साहेब पेठ यांच्या माध्यमातून शुभमला मात्र विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक. परंतु इथे दिशा भरकटलाय. यॉर्क लेनचा चेंडू करायचा होता, फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलाय. केवळ मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळवलाय फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषा पार. मिळतील धावा 4 येईल चौकार. गोलंदाज तर याचबरोबर आमचे चंद्रकांत नावडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांची देखील खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. तर त्यांचं स्वागत आहे. तर यावेळेला मात्र आपण पाहतोय शुभमना एक मात्र खराब चेंडू फेकला पॅड लाईनवरचा. खरं तर यॉर्क लेनचा तो चेंडू त्याला करायचा होता. थोडासा दिशा भरकटला गेला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं इनॅट नंबर 4 यावेळेला मनीष आणि मनीषनं पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत असताना जणू पॅव्हिलियनमधूनच तो सेट होऊन आलाय की काय अशा प्रकारचा खेळ मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे आता तुम्हाला फार काही वेळ विचार करण्यासारखा नाही आहे. पहिली 2 षटकं निघून गेले. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये किमान 55+ किंवा 60+ धावा जर का या धावफलकावरती उभारल्या गेल्या. अगदी पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये कंप्लीट केला जातोय झेल आणि धक्का क्रमांक 3 बसतोय युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय किशोर देवदेकर साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल कार्याध्यक्ष विधान मतदारसंघ. तर नक्कीच किशोर देवदेकर साहेब तुमचं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल तालुका कार्याध्यक्ष सन्माननीय प्रसाद पिंगले साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय अनिलदादा पाटील मुरबी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर ग्रामीण शहर अध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान नक्कीच्या स्पर्धेच्या माध्यमातून
युवा नेते भारतीय जनता पार्टीचे नांदगावचे कल्पेश पाटील आहेत, राहुल खुटले आहेत, आपलं देखील स्वागत आहे. चे समीर पाटील रोडपाली, पंकज ठाकूर, प्रशांत पाटील, सगळ्यांचं स्वागत आहे. तर पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. अवघ्या 14 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर ज्या खेळासाठी नांदगाव संघ ओळखला जातो तो खेळ मात्र पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाला नाहीये, परंतु वापसी करावी लागेल, पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आहे क्रिकेटचा खरं तर परिसूत्र, आणि त्या सूत्राचा वापर करत इथे आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का. एक मात्र फलंदाज आपण पाहिला, मनीष, ज्यानं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. मनीष वगळता कोणत्याही फलंदाजाला आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करता आले नाहीये. केवळ सिंगल डबल्सच्या जास्त धावा आपण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिल्या. याचं कारण होतं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली गेली. अगदी इथे विचार केला तर शुभमनं कमालीचं गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. यावेळेला मोठा फटका होता, बॅटीचा इनर एज लागत शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फलंदाजानं जसा फटका एक्झिक्यूट केला त्यानं सांगितलं की इथे धाव उपलब्ध नाही आहे, कारण 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. एक भागीदारीची गरज आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. या एंडनं जर आपण विचार केला ना तर सर्वाधिक धावा या एंडनं गोलंदाजी होताना पाहायला मिळतात, परंतु 5 षटकांच्या सामन्यांमध्ये अगदी या एंडनं तुम्हाला केवळ 2 षटकं मिळतील. त्याच्या अपोजिट एंडचा जर आपण विचार केला तर तब्बल 3 षटकं तुम्हाला त्या ठिकाणाहून नाही पाहायला मिळतील. यावेळेला प्रहार केला आहे, टायमिंग प्रॉपर आहे का याही वेळेला केवळ चेंडूनं उंची गाठली आहे अंतर गाठण्याऐवजी, आणि धक्का क्रमांक 4 चौथा फलंदाज देखील बॅक टू द पॅव्हिलियन. तर लॉंगॉनच्या डोक्यावरून हा मोठा फटका खेळण्याचा मानस होता फलंदाजांचा, परंतु कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लेग स्टिकला कदाचित सोडून जाणारा चेंडू असेल. होय, पंचांची देहबोली सांगते इट्स अ वाईड बॉल. खरं तर अवांतर धावा या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अशा सामन्यांमध्ये 4 आघाडीचे फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचे गमावले गेलेत, आणि तिथे फार काही एक्स्ट्रा करण्याची आवश्यकता नाही आहे. केवळ चेंडू निर्धाव कशा पद्धतीनं फेकता येईल, जो दबाव निर्माण केला आहे आघाडीच्या गोलंदाजाने, विशेष करून शुभमचं इथे कौतुक करावं लागेल. करणनं देखील कमालीची गोलंदाजी त्याच्या स्पेलमध्ये आपल्याला हाताळताना पाहायला मिळाली. याही वेळेला मोठा फटका खेळायचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. आज मी म्हणेन की काही गोष्टी ज्या आहेत ना त्या विरोधामध्ये जाताना पाहायला मिळतात त्या नांदगाव संघाच्या, परंतु कौतुक करावं लागेल. संघनायकानं नाणेफेकीचा कौल जिंकला, घेतला गेलेला निर्णय, आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आघाडीच्या गोलंदाजाने केलेली दमदार कामगिरी, या कामगिरीच्या बळावरती प्रतिस्पर्धी संघ अर्थातच नांदगाव संघाला मात्र पुरता मी म्हणेन की डोक्यावर काढण्याची संधी दिलेली नाही आहे. परंतु वेळ अजूनही गेले नाही. यावेळेला प्ले डाऊन होत आहेत. बॅटीचा इनर एज आणि सरळ चेंडू जाऊन हाताळतोय तो अर्थातच यष्ट्यांवरती. फर्निचर डिस्ट्रॉय आणि विकेट नंबर 5, 5वा फलंदाज. अंदाज म्हणजे जवळपास निम्मा संघ या ठिकाणी गारद झाला, आणि धावा फक्त आपण धावफलकावरती पाहतोय त्या म्हणजे 15 धावा. अपेक्षेप्रमाणे खेळ निश्चितच नांदगाव संघाचा मैदानावरती पाहायला मिळाला नाहीये, परंतु कमालीची गोलंदाजी, जबरदस्त मारा, सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाते, उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. इथे पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका, परंतु तिथेही क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलपेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाही आहे. एकेरी स्वरूपाच्या धावेनं 16 रन्स ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती आल्या. 2 नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुजल कुठले, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अर्थातच संजोत कुठले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. किमान गोलंदाजांना एक सन्मानजनक धावसंख्या जर का धावफलकावरती हवी असेल तर 5 षटकांमध्ये 30 ते 35 धावा. खरं तर इथून 30 ते 35 धावा हे लक्ष थोडंसं कठीण जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल. षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी होतंय समाप्त. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा फक्त आणि फक्त
5 गडी बाद 16 धावा. याचबरोबर आमचे मोठे बंधू भजन सम्राट सन्माननीय अशोकबुवा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. चंद्रकांत नावडेकर हे देखील इथे उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत आहे. खारघरचे आमचे ज्ञानू भगत इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. आमचे केशवशेठ करावकर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. केशवशेठ आपलं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. आणि मुरबीचे ग्रामस्थ जर इथे उपस्थित असतील तरी सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती आल्या. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे डॉट बॉल पर्सेंटेज हे सर्वात. आणि कुणालचंही कौतुक करावं लागेल. खरं तर आघाडीच्या सर्वच गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. परंतु मागील जे षटक हाताळलं कुणालनं, ज्यामध्ये अवघ्या 2 धावा आल्या, इथेही मोठा फटका. प्रॉपर टायमिंग नाही आहे. केवळ फाईनच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय झेल. आणि 6वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चला पुढचे दोन्ही संघ टॉससाठी सज्ज राहायचं आहे. मोठी जुई आणि ग्रीष्मा इलेव्हन मोठी जुई आणि जितू इलेव्हन जयहनुमान नेरे. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. तिसरा सामना नक्कीच आपल्याला महापोली संघ देखील आज इथे खेळताना दिसेल. जो भिवंडीवरून संघ इथे उपस्थित झालाय त्यांचं देखील स्वागत आहे. तर इथे मात्र आपण पाहतोय की पुरता अडचणीमध्ये सापडलेला नंदगाव संघ 6 आघाडीचे फलंदाज गमावलेत. बायचा इशारा या ठिकाणी. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. खरं तर हे समीकरण आज मैदानाच्या आतमध्ये जोताना पाहायला मिळालं नाही. अगदी कांचनजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की फक्त एक चौकार या संपूर्ण इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि तोही चौकार खरं तर फलंदाज मनीषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या. प्रॉपर टायमिंग नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. मग तो शुभम असेल, करण असेल, त्यानंतर कुणाल असेल आणि अंतिम षटक हाताळत असणारा आर्यन असेल. कमालीची गोलंदाजी केली आहे. आघाडीच्या सर्वच गोलंदाजांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. इथेही जागा बनवण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. पहिल्या शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. येणारे निर्धाव चेंडूंची संख्या जर आपण पाहिली ना तर या सामन्यामध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू हे नांदगाव संघाच्या माध्यमातून खेळले गेले. यावेळेला लोअर फुल टॉसमध्ये कन्वर्ट करायचा होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. इथेही रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता. यष्ट्यांच्या मागे एसटी रक्षकही उभा होता. कदाचित हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की थेट फेकी जर का झाली असती तर कदाचित फलंदाजही बाद होऊ शकला असता. सिंगल या ठिकाणी एकूण धावांचा विचार केला तर धावफलकावरती 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5वा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. एखाद मोठा फटका. खरं तर 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण मिनिमम 30-35 ही धावसंख्या जरूर अपेक्षित होती. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार. परंतु तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. क्षेत्ररक्षक येतात झेलच्या खाली. टिपला जातोय झेल. जशी सुरुवात झाली होती षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेटनं, शेवटही विकेट नव्हतोय. 7वा फलंदाज इथे गमावतोय. तो अर्थातच युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त 19 विजयासाठी लक्ष उभारलं जाते 20. हॅलो. चला तर आपण टॉसकडे देखील बोलणार आहोत. चला नेरे टीम कॅप्टन आणि मोठी जुई. तर मी विनंती करेन सन्माननीय किशोर देवदेकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय पिंगले साहेब यावं. आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस करतोय. त्यानंतर लगेचच आपण सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. तर पहिल्या सत्रामध्ये जसं आपण उल्लेख केला होता की उशिरा संघ दाखल झाल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे जे टार्गेट असेल ना हे टार्गेटही आपण निश्चितच या ठिकाणी सांगणार आहोत. एकूण धावा 19 झाल्यात. त्यातून 2 धावा या मायनस असतील. चला हेड कॉल आहे. चला मोठी जुई टीम टॉस जिंकले. तर यानंतरचा सामना असेल. चला आपण इथे सन्मान घेऊया. अशोकबुवा पाटील दादा या. आपण सन्माननीय
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल विधानसभा कार्याध्यक्ष सन्माननीय किशोर देवदेकर साहेब यांच्या सन्मानाकडे बोलतोय। तर याचबरोबर या मैदानामध्ये या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होतंय अंडा ग्रुपचे आमचे सर्व सन्माननीय विशालचे जोशी पेठ आणि त्याचबरोबर 16 सरकार सन्माननीय रणजित शेठ घरत यांचं इथे आगमन होतंय थोड्याच वेळामध्ये। त्याचबरोबर सन्माननीय नितीन शेठ भोईर माजी सरपंच पेंदर आणि सचिन शेठ कोपारकर पेंदर यांचं इथे आगमन होत आहे। या नितीन शेठ सचिन स्वागत आहे। तर इथे सन्माननीय देवदेकर साहेबांचा शुभ सन्मान, याचबरोबर सन्माननीय पिंगले साहेबांचा शुभ सन्मान होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल कार्याध्यक्ष यांचा हा शुभ सन्मान भजन सम्राट अशोक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय। त्याचबरोबर अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते, याचबरोबर आमचे पेंदरचे सन्माननीय माजी सरपंच नितीन शेठ भोईर यांचा इथे आगमन झाला। नितीन शेठ या, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। यस, तर आपण सन्मान घेतोय सन्माननीय माजी सरपंच नितीन शेठ भोईर पेंदर यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। त्याचबरोबर आमचे सचिन कोपरकर या या सचिन या सचिन या सचिन कोपरकर यांचा आपण सन्मान घेतोय। सन्माननीय सचिन शेठ कोपरकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय। यस, थँक्यू। बोलूया आपण कॉम्बॉक्स मध्ये रुपेश पाटील यांच्याकडे। थँक्यू संदीप सरांना आपण प्रेझेंट बॉक्समध्ये ऐकत आहात। मॅचमध्ये फारसं मात्र मजा नाही आहे, पण तो पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग मॅचेस कधी कधी ही हाय व्होल्टेज होताना मात्र पाहायला मिळतात। बॅटिंग करत असताना टीम नांदगावनं बनवल्या धावा 19, 2 धावांची पॅनल्टी म्हणजे 17 धावा इथे मात्र झाल्यात। 18 धावांची गरज विजयासाठी। करण मडवी या बॉलवरती हो संधी निर्माण झाली होती। संधी आहे तुमच्याकडे, असं नाही आहे की तुम्ही हा सामना मात्र परिपूर्ण गमावले आहात। ज्या पद्धतीने मात्र डॉट बॉलचे पर्सेंटेज पाहायला मिळाले मागच्या इनिंगमध्ये, भूमिका स्पोर्ट्स चिरली टीमकडनं गोलंदाजी झाली, त्याच लाईन लेंथवरची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल। पहिल्या पूर्वार्धामध्ये कलंबोलीचा बुलंद आवाज प्रवीण अर्जुने सरांना पण ऐकलत। ऑन साईडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला थोडं स्किड झाला, त्याचा फायदा उचलला गेलाय। दुहेरी धाव मात्र येताना पाहायला मिळाली, 2 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळाल्या। चांगले 2 डॉट बॉल आले होते। पहिला षटक थोडंसं नावी जाईल का, धावसंख्या मात्र इथे बनवली जाईल का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर। परंतु इथून धावसंख्या ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना बनवले गेले ना, त्या पद्धतीत त्या ताकदीचे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आता इथून अपेक्षित असेल टीम नांदगावला। परंतु अंतर मिळालाय, फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परफेक्टली ऑन ड्राईव्ह, बॉल सीमा पार आला इथे लॉंग ऑन कव्हर करताना षटकार। सहा धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 10 धावा विजयासाठी
अजून 8 धावांची गरज आहे. बॉल अज्ञात वसात गेलाय, शोधून आणलाय जरूर. मॅच बॉल आलाय. हॅलो. तर याचबरोबर पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नितीन शेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. रुपेश. मॅच आणखी जवळ, आणखी क्लास. लांब लचका ठासून ठोकून बॉलला ठिकाणावरती नेल्या. 6 धावांसाठी आलाय षटकार. तुम्हाला समजलं असेल सत्यवान काकड्यांचं, असं नाही होणार. ड्रॉपमध्ये खेळून काढले. 1 धाव मात्र घेतली जाईल आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. षटक क्रमांक पहिलाच समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकानंतर 16 धावा धावपलकावरती. आता 2 धावांची गरज आहे. प्रवीण अर्जुने सरांनी सांगितलं होतं की कदाचित हा पहिल्या ओव्हरमध्ये सामना कदाचित फिनिश होईल आणि कायचं तसंच पाहायला मिळालं. 2 डॉट बॉल आले नसते तर कदाचित हा सामना मात्र इथून पूर्ण खुला झाला असता. सा नेक्स्ट मॅच टीम मोठी जुई. आपला कॉल आमच्यापर्यंत कळवा लगेच. चला मोठी जुई टीम. हॅलो. चला मोठे जोई संघ आपला डिसिजन द्या. नेक्स्ट मॅच ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि जितू 11 ज हनुमान नेरे. हाय व्होल्टेज ड्रामा हॉट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मोठी जुई टीम, आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. टॉस आपण जिंकलात. चला क्षेत्ररक्षणावर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय मोठी जुईनं आणि बॅटिंग करायची आहे टीम नेरेला. डॉट बॉल आलाय परंतु इथून 2 धावांची गरज आहे. अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी करावी लागेल परंतु इथून फार मॅच दूर गेली आहे टीम नांदगाव. थोडीशी दूरवरचा प्रवास. आणि मॅच फिनिश. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या बॉलवरती मात्र इथून मॅच फिनिश केली आणि सामना जिंकलाय भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमनं. चला टीम जुई आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल शुभम पाटील यांना विनंती करेन की या सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. चला याचबरोबर ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन होतंय जे या खारघर विभागातील एक जबरदस्त ग्रुप अंडा ग्रुप आणि त्या ग्रुपचे सन्माननीय सर्वेसर्वा सन्माननीय विशाल शेठ जोशी, त्याचबरोबर रणजित शेठ घरत 16 सरकार, त्याचबरोबर खारघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोमनाथदादा म्हात्रे, त्याचबरोबर नाना शेठ कोळी, गणेशदादा जोशी, या सर्व व्यक्तिमत्वांचं इथे या व्यासपीठावरती आगमन होतंय. नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यास पाहू शकता आपण फटाक्याच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय अंडा ग्रुप खारघर विभागातील एक जबरदस्त ड्रेसिंग ग्रुप, त्या ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय विशाल शेठ जोशी, 16 सरकार, रणजित शेठ घरत, नाना शेठ कोहली, सोमनाथदादा म्हात्रे, बेलपाडा, या व्यक्तिमत्वांचं इथे या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये या सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत या व्यासपीठावरती करण्यात आलाय. चला मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. चला ग्रीष्मा 11 मोठी जुई संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि नांदगाव संघाचा देखील हार्दिक आभार. थोड्यासा खेळाडूंचा अभाव, बरेच खेळाडू या मॅच मध्ये नव्हते, अनुपस्थित होतोय. सर सामनावीर इथे दिला जातोय शुभमला आणि सर त्यांचे मामाश्री शैलेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 विकेट आणि 10 रन इथे खर्च केले. शुभम पाटील मॅन ऑफ द मॅच. यस, धन्यवाद देवदेकर साहेब, धन्यवाद पिंगले साहेब, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार. आणि इथे मॅन ऑफ द मॅच देतोय मी पेंदरचे माजी सरपंच सन्माननीय नितीन शेठ भोईर आणि सचिन कोपरकर यांना विनंती करेन की आपण
आमचे शैलेश पाटील देखील आहेत. हा तर चिरला संघ आणि